मराठवाड्यामधल्या 2,41,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अपूर्ण. 131,53,00,000 रुपयांची रक्कम पडून मार्च अखेरपर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याचं विभागीय आयुक्तांचं आवाहन. चंद्रपूरमध्ये महापौर पदाची लढाई रंगात. मुनगंटीवार जोरगेवार पुन्हा आमने सामने. संगीता खंडेकर भाजपच्या अधिकृत उमेदवार तर ऐनवेळी सारिका संदूरकरांनी अर्ज दिल्यानं संघर्ष. नाशिकमध्ये वेगळी समीकरणं जन्माला. महापौर पदासाठी भाजपचा मार्ग सुकर असतानाच मनसेचा एकमेव नगरसेवक शिंदेंसोबत आघाडी. सत्ता स्थापनेआधीच्या घडामोडींनी चर्चांना उधाण. अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणेंकडून शंका उपस्थित. संपूर्ण घटनेचं सीसीटीव्ही चेक करा. आमदार अमोल मिटकरींची मागणी. काही जण बायकोला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेत, पण त्यांचा टांगा पलटी घोडे फरार करू. शिवसेनेचे तानाजी सावंत यांचा राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर निशाण. शपथविधीवरून तटकरेंचं गलिच्छ राजकारण. पवारांना शह देण्यासाठी घाईघाईने शपथ. रामदास कदमांनी फटकारलं, तर असं मतप्रदर्शन योग्य नव्हे, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये उपमहापौर पदावरून नाराजी नाट्य. शिंदेंच्या आदेशावरून राजेंद्र जंजाळ मैदानात, तर संजय शिरसाट यांच्या गटाचा मात्र त्यांना विरोध. पुरोगामी महाराष्ट्राचं धक्कादायक वास्तव. जानेवारी महिन्यात एकट्या बीड जिल्ह्यामध्ये 24 शेतकऱ्यांची आत्महत्या, तर वर्षभरात 256 शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल. लालपरीचा प्रवास महागण्याच्या मार्गावर. मार्च किंवा एप्रिलमध्ये 2% भाडेवाढीची शक्यता. परिवहन खात्याकडनं लवकरच सूत्र हलण्याची चिन्ह. ओला उबर रॅपिडोचा उद्या देशव्यापी संप. किमान भाडं सरकारने ठरवून देण्याची मागणी. जनसामान्यांना फटका बसण्याची शक्यता. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.